पुण्यातील कोथरूड हा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सध्या भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. तो आणखी अभेद्य बनवण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या मतदारसंघातून ते आता दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना सर्वात आधी स्वतःच्या पक्षातूनच आव्हान निर्माण झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या मतदारसंघातील गणितं 360 अंशात बदलली आहेत. आधीच जड असलेलं चंद्रकांत पाटील यांचं या मतदारसंघातील पारडं आणखी जड झालं आहे. त्याला काही महत्त्वाची कारणं सुद्धा आहेत. यातील प्रमुख कारणं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खालील सबस्क्राइबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं पारडं जड मानलं जातंय. त्यासाठी काही कारणं आहेत आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे बाहेरचा उमेदवार हा शिक्का पुसला गेलाय. 2019 साली तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी कोथरूडवर बाहेरचा उमेदवार लादला गेल्याची टीका विरोधकांनी केली होती. या मुद्द्याद्वारे चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता. मात्र विरोधकांचा हा डाव फसला. चंद्रकांत पाटील यांचं नेतृत्व कोथरूडकरांनी स्वीकारल्याचं निकालातून स्पष्ट झालं. गेल्या 5 वर्षात हा मुद्दा आता चांगलाच मागे पडला आहे. 5 वर्षे चंद्रकांत पाटलांनी कोथरूडकरांचा आमदार म्हणूनच नव्हे तर काही वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे. कोथरूडमध्ये त्यांनी सुरू केलेल्या ऑफिसद्वारे सर्वसामान्यांची अनेक कामं मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे बाहेरचा उमेदवार या विरोधकांच्या मुद्द्यातील हवा निघाली असून चंद्रकांत पाटील आता पक्के कोथरूडकर झाले आहेत. चंद्रकांत पाटलांचं पारडं जड मानलं जातंय याचं दुसरं कारण म्हणजे मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या संधी. चंद्रकांत पाटलांना कोथरूडची उमेदवारी देताना त्यावेळेच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती, पण पक्षाने मेधा कुलकर्णी यांचा सन्मान केल्याचं दिसून आलं. त्यांना राज्यसभेवर खासदार करून त्यांच्या त्यागाची पक्षाने योग्य दखल घेतल्याचा संदेश देण्यात आला. दुसरीकडे याच मतदारसंघातील आणखी एक महत्त्वाचे इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने ऑलरेडी महापौर केलं होतं. त्यातच नुकतंच त्यांना लोकसभेचं तिकीट देऊन पुण्याचं खासदार करण्यात आलं. सोबतच मंत्रिपदाची माळ सुद्धा त्यांच्या गळ्यात पडली. एका अर्थाने मेधा कुलकर्णी असतील किंवा मुरलीधर मोहोळ, दोघांनाही पक्षाने योग्य जागी संधी दिली. त्यामुळे सध्या तरी भारतीय जनता पक्षाने कोथरूडकरांना भरभरून दिल्याचं दिसतंय. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं पारडं जड असण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षातील बंडोबांना थंड करण्यात आलेलं यश. कोथरूड भाजपमधून अमोल बालवडकर यांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. त्यांचं बंड प्रचंड चर्चेत होतं. कोणत्याही परिस्थितीत मी विधानसभा निवडणूक लढणार अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. तसेच चंद्रकांत पाटील यांनी देखील अमोल बालवडकर यांना समजावून सांगितलं. अखेर बालवडकरांनी पक्षासोबत जाण्याचा तसेच चंद्रकांत पाटील यांचं काम करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय पक्षातील दुसरे इच्छुक श्याम देशपांडे यांनी पक्षाचा आदेश महत्त्वाचा मानला. त्यांनी देखील चंद्रकांत पाटील यांचं नेतृत्व मान्य केलं. याशिवाय भाजप नेते उज्ज्वल केसकर यांनी सुद्धा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपने कोथरूडमधील स्वतःच्या पक्षातील बंड शमवण्यात 100% यश मिळवलं. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं पारडं जड मानलं जातंय. त्यातलं शेवटचं पण महत्त्वाचं कारण म्हणजे विरोधकांकडून देण्यात आलेला कमजोर उमेदवार तसेच मनसेच्या मतविभागणीचा फटका. या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना आव्हान आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रकांत मोकाटे यांचं. चंद्रकांत मोकाटे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय नव्हते. या ठिकाणी शिवसेनेकडूनच पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते चक्रावले गेले. चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी कशी मिळाली याच्या अनेक सुरसकथा आता मतदारसंघात रंगवल्या जात आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अत्यंत कमजोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर दिल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यातच मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतं खाऊ शकतात असंही सांगितलं जाते. एकूणच दोन्ही विरोधी उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊ शकते. त्या चंद्रकांत पाटील यांची स्वतःची वोट बँक असलेली मतं त्यांना एक गट्टा पडू शकतात. असं झालं तर चंद्रकांत पाटील यांचं लीड यावेळी चांगलंच वाढू शकतं. एकूणच काय तर कोथरूडकरांना पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील हेच आमदार म्हणून मिळू शकतात. तुम्हाला आमचं हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.